बघा, नमस्कार मंडळी. तर बघा, आता आपल्याकडे 2 दिवस झालं पाऊस सुरू झाला आहे. सारखाच पाऊस यायला लागला आहे. तर सोयाबीनला आता उन्हाची गरज आहे आणि वाळण्याची गरज असते. तर सारखाच पाऊस यायला लागला आहे. तर बघा, आज पण दुपारी किती पाऊस येऊन गेला आहे. तर या कवाल्या गा शेंगा आहे तसं पाणी पडतं आहे खाली. तर सोयाबीननी कसं वाळावं हे. ऊन पडलं तर वाळण, तर रोज पाऊस सुरू आहे म्हणल्यावर तर शेंगा अशा पण काळ्या काळ्या पडतात आणि लगेच उगवूच तयार लागतात. अशा काळ्यावाल्या शेंगा पडलेल्या, त्यामुळे पावसानं थोडं कमी करावा आणि सोयाबीन लवकर लवकर काढायला येते शेतकऱ्यांच्या. कारण की आधी शेतकऱ्याच्या पिकाला भाव बी नसतो आणि तितकंच पुन्हा निसर्गराजा टायमाच्या आधीच पाऊस पडतो लगेच. आता गरज नाही एवढी पावसाची, तरी पण लागलाय पडायला. पण ते म्हणण्यानं पडणार नाही, नको म्हणण्यानं राहणार नाही, असा निसर्गराजा असतो, बरोबर का? त्यामुळे आता देवाची कृपा. तशी पण शेतकऱ्याला पावसाची गरज असतेच, गरज आहे शेतकऱ्याला पावसाची. पण कसं याचं शेतातले कामही आता का चालू होतात. आता आता तरी कमी आहे, पण सोयाबीन काढताना बघायला पाहिजे. सोयाबीन काढताना तर पाणी वाहतंय सोयाबीनमध्ये, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी वाहतंय सोयाबीन काढताना. तुम्हाला ते पण व्हिडिओ बघायला भेटणारच आहे. पाणी वाहतंय आणि आम्ही सोयाबीन काढत असताना. तुम्ही नक्की ते पुढचा व्हिडिओ बघा. शेतकऱ्यांचे असे कामं असतात. तर बघा, सोयाबीन आता मस्त अशा पिवळ्या पडल्यात आणि वाळ्या लागल्यात ऊन. आणि ऊन पाऊस पडला की ऊन कमीच पडतंय. तशा काही काही आहेत हिरव्या आणि काही काही अशा पिवळ्या पडायला लागल्यात. तर बघा, आता शेतकऱ्याचे कामं, हे पाऊस आणि शेतकऱ्यांचे कामं एकदम जोरात चालतात. चला मग, कसा वाटला व्हिडिओ? आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा. आणि तुमचे कोठे कोठे पाऊस आहेत ते पण आम्हाला कमेंट करून सांगा. तुमच्या सोयाबीन कशा आता वाळल्यात, कशा वाळ्या लागल्यात ते पण आम्हाला सांगा नक्कीच तुम्ही.